मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सर्वच्या सर्व टी-ई-टीच्या एक्झाममधील आहेत. म्हणजे जे काही पेपर आतापर्यंत होऊन गेलेले आहेत, त्या सर्व पेपरमधील प्रश्न आपण एकत्र करून त्यांना इथं काय करत आहोत, एकेकाने सोडवत आहोत. तर यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण वगैरे काही द्यायचं नाही बरं का. तर यामध्ये आपण फक्त काय करत आहोत, प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर एवढंच पाहणार आहोत. तुम्हाला एवढं करायचं आहे, की मी प्रश्न रीड केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स पाहायचे आहेत आणि ऑप्शनमधून काय करायचं आहे, स्वतःहून प्रश्नाचं उत्तर निवडून ठेवायचं आहे. मी तसं उत्तर देतच आहे, पण तुम्हाला त्याच्यासोबत मॅच करून बघायचं. म्हणजे ही एक तुमची टेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर यामधून तुमचा जो अभ्यास आहे, तो निश्चितच दर्जेदार होणार आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. कोणता आहे संबोधनयुक्त शब्द? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देवतांनो. दुसरा प्रश्न आहे, नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? वर्णांची संख्या किती आहे नैऋत्य या शब्दात? 6. किती आहे? 6 आहे. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? पर्याय क्रमांक 4, तुलना. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी एकवचन, अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा. अयोग्य जोडी इथं विचारलेला आहे. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, वार, वारा. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? कोणता असेल गुणविशेषणाचं उदाहरण? पर्याय क्रमांक 3, काळा कुत्रा. पुढचा प्रश्न आहे, दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययांनी जोडताना. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अर्धविराम. 7वा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर जात विचारलेली आहे. वाक्य आहे, घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. तर अचानक या शब्दाची जात कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रियाविशेषण अव्यय. 8वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? कोणता शब्द बरं क्रियापद नसेल? उत्तर मिळालं असेल आपल्याला पर्याय क्रमांक 1, सालवले. सालवले यातून कोणत्याही क्रियेचा बोध होत नाही बरं. बघा बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यातून क्रियेचा बोध होतो. पुढचा प्रश्न, संत म्हणती सप्तपदे सहवासी सौख्य साधूशी घडते. या ओळीतील अलंकार कोणता? त्याचं उत्तर आहे बघा अनुप्रास अलंकार. 10वा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी. अचूक म्हणलं काय होतं? बरोबर जोडी. तर आपल्याला इथं काय करायचं आहे? बरोबर अशी जोडी ओळखायची आहे. बरोबर जोडी आहे पहा पर्याय क्रमांक 3, सुपुत्र, कुपुत्र. विरुद्धार्थी शब्द आहेत हे. 11वा प्रश्न, योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बघा, घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने रचली. तर त्याला काय म्हणतात? उतरंड रचली. काय रचली? उतरंड रचली. पुढचा प्रश्न, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? सोपा प्रश्न आहे. काय आहे उत्तर याचं? पर्याय क्रमांक 1, मज्जाव करणे. 13वा प्रश्न आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तोंडले, तोंडल्या. बाकीची ज्या जोड्या आहेत त्या कशा आहेत? बरोबर आहेत. गोपीचं अनेक वचन गोपी, भूतचं अनेक वचन भूते, पेरूचं अनेक वचन पेरूच होतं. 14वा प्रश्न आहे, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1, बहुव्रीही तृतीया.
15वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? हे जवळपास सर्वांना तोंडपाठ असेल. पर्याय क्रमांक 1, 3 जानेवारी. 16वा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोण गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. यामध्ये अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्प्रचार कोणता असं विचारलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला जवळपास मिळालं असेल. बघा, सुटकेसाठी कोण गोष्ट करावी हे न सुचल्याने. तर यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता असेल बरं? पर्याय क्रमांक 2, मती कुंठित होणे. 17वा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सरिता. बाकीचे तीनही शब्द कसे आहेत? समानार्थी आहेत. पिसू शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते असं विचारलेलं आहे. पिसूचं अनेकवचन काय आहे? पर्याय क्रमांक 3, पिसवा. पुढचा प्रश्न, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. भास्कर या शब्दाचा लघु गुरुक्रम ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 20वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? असं कोणतं रूप आहे जे की र च नाही असं इथं विचारलंय? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही, कारण यामध्ये जी शब्द दिलेली आहेत त्यामध्ये र ची रूपे आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. समानार्थी शब्दांची योग्य अशी जोडी. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मध्य पेय. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा असं इथं विचारलेलं आहे. म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3, हुतात्मा. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोड. उत्तर काय असेल बरं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, हसून केले गोड. अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यातील लेखन नियमानुसार किती चुका आहेत? ठीक आहे. जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये लेखन नियमानुसार किती चुका आहेत असं विचारलेलं आहे. तर यामध्ये एकूण 5 चुका आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, इथं टिंब असायला पाहिजे. अफवांवर आधारित बातम्यामध्ये हा कॉमा नसायला पाहिजे. त्याच्यानंतर हे नी इथं जोडून असायला पाहिजे. याला उकार असायला पाहिजे आणि इथं पूर्णविराम असायला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. 25वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर ययाती ही कोणती साहित्यकृती आहे? ही एक कादंबरी आहे. आई-वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक, इथं मायना हा शब्द आहे, मायना. कोणता अचूक मायना लिहावा? उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, तीर्थरूप. ती ची वेलांटी पहिली असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 3, भविष्यकाळ. 28वा प्रश्न, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? शब्द नाही असं विचारलेलं आहे. कोणता शब्द नाही? उत्तर आहे पहा, वडी. पर्याय क्रमांक 3, कारण इथं वा दिलेला आहे, व नाही. पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा. आपल्याला इथं फारसी प्रत्यय ओळखायचा आहे.
उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दार. दार हा शब्द काय आहे? फारसी प्रत्यय आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. 31वा प्रश्न आहे, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. या वाक्याचा आपल्याला इथं काळ ओळखायचा आहे. कोणता काळ आहे या वाक्यात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ. कारण इथं शेवटी असे आलेलं आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढील प्रमाणे कोण? बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंकटेश माडगुळकर. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे इथं काय करायचं आहे? वाक्प्रचार निवडायचा आहे यासाठी रिकाम्या जागेसाठी. उत्तर काय आहे? मिळालं असेल उत्तर पर्याय क्रमांक 2 डोळे निवणे. 34वा प्रश्न टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर मिळालं का? मिळालं असेल पर्याय क्रमांक 2 मलूल. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. तर यामध्ये जे अव्यय आलेला आहे त्याचा प्रकार आपल्याला इथं ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. 36वा प्रश्न पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? एकवचनी शब्दाचा पर्याय. उत्तर आहे पहा पोते. 37वा प्रश्न भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 य य य आणि य. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 बिनबोभाट. कोणालाही कळू न देता. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? व्याकरणदृष्ट्या अचूक असलेला शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 पुनर्वसन. 40वा प्रश्न आहे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ओळख नाही. ओळख नाही असं इथं विचारलेलं आहे. उत्तर आपल्याला मिळालं का? मिळालं असेल पर्याय क्रमांक 3 गायक ही त्यांची ओळख नाही. पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. आत्मकथनपर कोणतं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे? उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गबाळ. 42वा प्रश्न धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? कोणत्या प्रकारचे असेल? उत्तर आपल्याला मिळालं असेल पर्याय क्रमांक 2 अभिनंदन पत्र. 43वा प्रश्न आहे य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? आत्ताच थोड्या 2-4 प्रश्नापूर्वी हा प्रश्न आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घेतला होता. उत्तर आपल्याला मिळालं आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 भुजंगप्रया. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा असं इथं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर हे 2 पर्याय आहेत. म्हणजे 2 पर्यायामध्ये याचं उत्तर आहे. तर ते आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. बघा इथं कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम असा शब्द असायला पाहिजे होता आणि वेळात याऐवजी वेळेत असा शब्द असायला पाहिजे. आता थोड्याच वेळेत कार्यक्रम सुरू करूया असं हे वाक्य असायला पाहिजे होतं. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? असे पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि हा परीक्षेमध्येच विचारलेला प्रश्न आहे बरं का. त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 द मा मिरासदार. पुढचा प्रश्न आहे
आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा, असं इथं विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे तसा हा. उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुरुची विद्या गुरुस कळली. 47वा प्रश्न, विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी पण चुकीची अशी जोडी ओळखायची आहे. म्हणजे पर्यायातून आपल्याला विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची आहे. उत्तर मिळालं का? पहा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रासाद, राजवाडा. 48वा प्रश्न, हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? किती आली आहेत बरं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 विरामचिन्हे आली आहेत. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर खूपच सोपं आहे. ज्यांना अलंकार माहित आहेत त्यांना याचं उत्तर मिळालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनन्वय अलंकार. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. तर उत्तर खूप सोपं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हाची इथं गरज आहे. 51वा प्रश्न आहे मित्रांनो, अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. अर्थाच्या दृष्टीने कोणता शब्द आहे जो की गटात बसू शकत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गज. 52वा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. बघा, इथं प्रश्न नेहमी व्यवस्थित समजून घेऊन वाचायचा आहे. कधी-कधी काय विचारलं जातं, अयोग्य जोडी ओळखा. कधी-कधी विचारलं जातं योग्य जोडी ओळखा. कधी-कधी विचारलं जातं अचूक. कधी-कधी विचारलं जातं चूक नसलेली. ठीक आहे. तर असे डावपेच हे परीक्षा मंडळ खेळत असतं आपल्यासोबत, विद्यार्थ्यांसोबत. त्याच्यामुळं प्रश्न आपल्याला नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण प्रश्न 52वा काय वाचला, की समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर कोणती आहे जोडी? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंबू सलील. पुढचा प्रश्न घेऊया. विर विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी असलेले शब्द आपल्याला यातून निवडायचे आहेत. तर उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 2, आय, व्यय. 54वा प्रश्न, आज्ञापत्रकार रामचंद्रपंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय? काय असेल बरं पूर्ण नाव त्यांचं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामचंद्र निळकंठ बावडेकर. तो साधू या देवालयातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा. कोणता काळ आहे? बघा, क्रियापद जे दिलेलं आहे त्यावरून आपल्याला चटकन काळ समजतो. तर याचा काळ कोणता आहे? साधा वर्तमान काळ. कोणता? साधा वर्तमान काळ. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे विस्मय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अद्भुत. 57वा प्रश्न, मनु प्लस अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोडशब्द कोणता? उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे पर्याय क्रमांक 2, मन्वंतर. उपसर्ग घटित शब्द ओळखा. ज्या शब्दाची सुरुवात ही उपसर्गाने झालेली आहे असा शब्द आपल्याला पाहिजे आणि तो आहे पर्याय क्रमांक 1, कुसंगती. बघा, अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे? तर इथे कोण या अधोरेखित शब्दाची जात आपल्याला पाहिजे. आपल्याला जात मिळालेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वनाम. पुल्लिंगी शब्द ओळखा. कोणता आहे यातील पुल्लिंगी शब्द? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रहाट.
61वा प्रश्न. सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? किती आहेत? 8 जाती आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये बदलत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरिण. वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. बघा, अचूक नसलेली म्हणजे काय, तर बरोबर नसलेली जोडी इथं ओळखायची आहे. बरोबर नसलेली. काय असेल उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषण. भाषण यामध्ये भाषणच्या ऐवजी भाषणे असं असायला पाहिजे. 64वा प्रश्न. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फडक्यांना. पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा. कोणता आहे दर्शक सर्वनाम? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? म्हणायचं काय तर, की सकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते? कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोही लाडू खाते. यामध्ये लाडू हा शब्द काय आहे? कर्म आहे. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. या वाक्यामध्ये चुकीच्या ठिकाणी वापरण्यात आलेलं विरामचिन्ह कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उद्गारवाचक चिन्ह. कारण शाब्बास नंतर काय यायला पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर मिळालं असेल आपल्याला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीर. 69वा प्रश्न. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? बघा, अचूक म्हणजे बरोबर नसलेली. तर बरोबर नसलेली जोडी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुलभ सोपे. सरकारी आदेशाची डॅश तिला चांगलेच महागात पडले. रिकाम्या जागेसाठी आपल्याला इथं काय करायचं आहे? योग्य असा पर्याय निवडायचा आहे. बघा, सरकारी आदेशाची पायमल्ली करणे तिला चांगलेच महागात पडले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे म्हणजेच चालत्या गाड्याला खीळ घालणे. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही असं विचारलंय. कोणता शब्द अशुद्ध नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तज्ञ. हा शब्द कसा आहे? या पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. बघा, क्रियापदावरून आपला काळ सहज समजतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? या अगोदर आपण जो प्रश्न घेतला होता अशाच प्रकारचा, त्यामध्ये त्याला काय मिळालं होतं? बक्षीस मिळालं होतं. म्हणून आपण ते पत्र जे आहे ते अभिनंदन पत्र असा पर्याय निवडला होता. परंतु इथं काय झालेलं आहे, की धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळालेत आणि भावाने काय केलेलं आहे, त्याला पत्र लिहिलेलं आहे. तर ते
कोणत्या प्रकारचं पत्र असेल? ते असेल कौटुंबिक पत्र. गटात न बसणारे नाव ओळखा. गटात न बसणारं नाव कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? प्रसिद्ध असे साहित्यिक आहेत केशवसूत. त्यांचं नाव काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 के. दामले. म्हणजेच काय तर कृष्णा केशव दामले. "ए रे कुत्र्या खा माझा पाय" ह्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. काय आहे याचा अर्थ? अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 आपणहून संकट ओढवून घेणे. "ए रे कुत्र्या खा माझा पाय." पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द इथं ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इथं मुलाखत असा असायला पाहिजे, पण इथं काय आहे? न आहे. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली, अचूक म्हणजे बरोबर पण नसलेली जोडी कोणती? इथं मी मुद्दाम या प्रश्नावर जोर देत आहे, कारण हा प्रश्न कन्फ्युजिंग आहे. यामध्ये निश्चितच चूक होण्याची शक्यता असते आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. त्याच्यामुळं थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वेष, मत्सर. 80वा प्रश्न वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गैरहजर. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिद्ध क्रियापद. चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दरवाजा, दरवाजा. ठीक आहे. थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला माहित असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुलाबी थंडी. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? सर्वांसाठी इझी असा प्रश्न. मिळालं का उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोड केळी. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. यामधील क्रियापद हे कशा प्रकारचं आहे असं इथे विचारलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शक्य. पुढचा प्रश्न पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञार्थी वाक्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता आहे? श्लेष अलंकार. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? म्हणजे कमळ या शब्दाशी समान अर्थ न ठेवणारा शब्द. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पद्मा. विरोधार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. विरोधार्थी शब्द असणारी योग्य जोडी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आगंतुक, निमंत्रित. 91वा प्रश्न आहे.
कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. उत्तर सोपं आहे याचं. उत्तर मिळालं असेल आपल्याला. पर्याय क्रमांक 1 हजर-जबाबी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ.मु. शिंदे. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा असं इथं विचारलेलं आहे. तर कोणता काळ आहे हा? हा आहे रीती वर्तमान काळ. पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न सोपा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भ्रतार. आई म्हणाली, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? किती विरामचिन्हे आली आहेत या वाक्यात? पहा 1, 2, 3 आणि 4 अशी एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत? 4 विरामचिन्हे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो देवा या वाक्याचा प्रकार ओळखा. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थ. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? हे जे पानावर जे अव्यय आहे हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. 99वा प्रश्न आहे प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य, 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 य ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? यावर 2 प्रश्न या अगोदर आपण वेगळ्या पद्धतीनं अभ्यासले आहेत. याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुजंग प्रयात.